विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा सुरू. बहिरम बाबाच्या दर्शनासाठी व मटण खाणाऱ्या खवय्यांची गर्दी. अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथे बहिरम बाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे 1.25 महिना चालणारी यात्रा आहे. या ठिकाणी संपूर्ण 40 दिवस तुफान गर्दी राहते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बहिरम बाबाची ख्याती विदर्भात दूरदूरपर्यंत पसरली आहे. बऱ्याच लोकांचं हे कुळदैवत सुद्धा आहे. विशेष म्हणजे या ठिकाणच्या मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडीत खवय्ये मोठ्या आवडीने खरेदी करतात. या यात्रेत विविध वैशिष्ट्यांपैकी मातीच्या हंडीतील मटण शिजवण्याची प्रथा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मातीच्या हंडीत शिजवलेलं लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बहिरमच्या यात्रेत उसळते. येथे येणारे भाविक संपूर्ण वर्षभर मटण शिजवण्यासाठी यात्रेकरिता मोठ्या प्रमाणात हंड्या घेऊन जातात. खास जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो. विशेष म्हणजे मटणासोबत खाणाऱ्यांसाठी रोडगे सुद्धा असतात. मटण आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवय्यांची चंगळ पाहायला मिळते. बैतूल मुलताई परिसरातून येणारी ही मातीची हंडी बहिरम यात्रेचं एक खास वैशिष्ट्य सांगण्यात येतं. माझं नाव सतीश प्रकाशराव कुंजेकर, मुक्काम पोस्ट पत्रोड, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मी बहिरममध्ये 2 महिन्यासाठी असतो. मी 12 डिसेंबरला आलो आणि 12 फेब्रुवारीला घरी जाईल. आम्ही इथं स्पेशल हंडी बनवायला येतो. आमच्या स्पेशल हंडी बनतात. आमची रावटी असते. रावटीवर आमचे मालक, मित्र मंडळी सर्व येतात आणि धनराज भाऊ मंगरोळे ते पण येतात. त्यांचीच ओनर आहेत ते रावटीचे. तर आम्हाला ते पेमेंट करतात. तुम्ही मित्रमंडळी आले की आम्ही तुमचं बनवतो. तर आम्ही तुमच्या मातीच्या हंडीत आम्ही तुमचं जेवण बनवून देतो. रोडगा स्पेशलिस्ट आम्ही गोबरीवर बनवतो आणि गौरीवर रोडगा बनवला की तो रोडगा मटण त्याला म्हणतात, त्या गोष्टीला म्हणतात. आणि आम्ही असं स्वच्छता वगैरे बागडतो. मटण हंडीचं कसं? मटण हंडीमध्ये आम्ही काही टाकत नाही. असं बैरमची हंडी जे म्हणतात ते तशीच चांगली बनते. तुम्ही फक्त कसं आम्ही खोबरं, कांदा, लसण, अद्रक, सांबार हे पेस्ट वगैरे टाकतो. आम्ही बाकीचं दुसरं काही टाकत नाही. मसाले वगैरे नसतात आमच्या ह्याच्यात. मातीपासून बनवणारी ही हंडी आहे, जगप्रसिद्ध आहे. सर्व ठिकाणी याची चर्चा असते का? हा, तर जगप्रसिद्ध बैरम हंडी जे आहे, जे लोकांनी काय केलं आता माहिती आहे का, कुठं कुठं सिटीमध्ये हॉटेलवर बैरम हंडी लिहिलं आहे. त्यांना ते जमत नाही आणि बैरमची हंडी बैरमातच बनेल. आणि जे अमरावतीला मी 1-2 ठिकाणी ऐकलं की इथं बैरम हंडी, ते नाही जमत त्यांना. ते आम्हीच करतो. का लोक बहिरमला येतात? काय वैशिष्ट्य आहे नेमकं? वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये क्षार आहे. पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये क्षार नव्हते. म्हणून मटण लवकर बॉईल होते आणि त्या मटणाला चव येते. मसाला नको आहे. ग्राहकांचा आणि लोकांचा कसा प्रसिद्ध झाला? तर ते ग्राहकांचा आणि लोकांचा प्रसिद्ध असं झाला की आमचे बैरम बाबा जे होते पहिले आधी, ते मारुती बा होते. मारुतीचे आपण इथं लोक नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना पाण्यात क्षार नाही, कायल भैरव बनवलं. आणि 1968 मध्ये इथं विठ्ठल शहीद दोतुंडे शहीद झालेला आहे. शहीद विठ्ठल दोतुंडे, रामापूर पत्रोड इथले. त्यावेळेस अंग्रेजाचा काळ होता, तेव्हापासून हे खानदानी प्रथा होती की एक बा आपण तेव्हा गावात लोक जुळत नव्हते म्हणून कुठं भेटतील. तर बैरमच्या यात्रेत पहिले आधी तमाशे होते. तमाशे असल्या कारणानं, ते इथं असल्या कारणानं, तर ते इथं मोर्चा काढत होते. ते मोर्चा काढल्यानं त्यांना ते इथं शहीद झाले. इथं गोळीबारही झाला. सुधाकर तायडे, मी खामगाववरून आलेलो आहे. आम्ही खास बहिरमच्या यात्रेमध्ये मटण रोडगा हंडी खायसाठी आलेलो आहे. आणि आमचे जावई आहे तिथं ठाणेदार म्हणून, त्यांनी आम्हाला खास इथं बोलवलं आहे. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे सपोज MP बॉर्डरवरचं गाव आहे. खूप छान लोकेशन आहे इथं आणि म्हणजे खूप मस्त वाटत आहे सर. आम्ही मटण रोडगा जेवलो, भरपूर मजा आली. यात्रा वगैरे फिरलो, खूप छान लोक इथं, चांगलं म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे. फ्रेश वाटतं सर इथे खूप. तुम्ही पहिल्यांदा आली इथे? हा सर, फर्स्ट टाइम आलो आहे. काय नेमकं काय काय अनुभव आहे? काय सांगा? इथले स्टेंट आहे आणि बाजूला डोंगर आहे आणि संत्र्याचे बगीचे आहे. यात्रा खूप सुंदर आहे आणि बाजूलाच म्हणजे
हे काय म्हणतात त्याला, आकाशी पाळणे वगैरे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण. मटण कसं वाटलं इथलं? मटण म्हणजे सर मी आयुष्यात पण खाल्लं नाही असं मटण आहे. इथं जेवलो मी, खूपच मजा आली. रोडगा मटण. रोडगे कसे वाटले?